नमस्कार मित्रांनो, 90% अनुदानावरती दिल्या जाणाऱ्या मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनाच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबोध घटकातील बचत गटांना 90% अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर, त्याची उपसाधने, त्याच्यामध्ये कल्टिवेटर, रोटावेटर, ट्रेलर अशा प्रकारच्या साधनाचा पुरवठा केला जातो, ज्याच्यासाठी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ही साधनं खरेदी करण्याकरिता 90% अर्थात जास्तीत जास्त 3,15,000 रुपये एवढा अनुदान दिले जाते. मित्रांनो, याच्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयाच्या माध्यमातून वेळोवेळी जाहिराती काढून अर्ज मागविले जातात आणि अशाच प्रकारची जाहिरात आता समाज कल्याण विभाग नांदेड यांच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबोध घटकातील अशा स्वयंसहायता बचत गटांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी आवाहन करण्यात आलेले आहे. मित्रांनो, याच्यासाठी नांदेड जिल्ह्यातील स्वयंसहायता बचत गटांना mini.महासमाजकल्याण.in या संकेतस्थळावरती 5 डिसेंबर 2023 पासून 15 डिसेंबर 2023 पर्यंत हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. तर ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत 15 डिसेंबर 2023 पर्यंत समाज कल्याण विभाग नांदेड यांच्याकडे सादर करायची आहे. मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत रोटावेटर, ट्रेलर, कल्टिवेटर आणि मिनी ट्रॅक्टर अशा प्रकारच्या या अवजारासाठी, या मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान म्हणून 3,15,000 रुपये एवढे जास्तीत जास्त किंवा 90% अनुदान दिले जातात आणि याच्यापेक्षा जास्त जर खर्च करायचा असेल तर तो खर्च बचत गटांना स्वतः करावा लागतो. याच्यामध्ये अनुसूचित जाती व नवबोध घटकाच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्यांना हे अनुदान दिले जाते आणि या बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे याच्यामध्ये बंधनकारक आहे. याप्रमाणे बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती नवबोध घटकातील असावे लागतात. अध्यक्ष सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावे लागतात. याप्रमाणे ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनावरती जास्तीत जास्त अनुदान दिलं जातं. ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अर्ज जास्त प्राप्त जर झाले तर ते अर्ज लॉटरी पद्धतीने पात्र केले जातात आणि लॉटरीमध्ये या ठिकाणी जे अर्ज पात्र होतील किंवा ज्या लाभार्थ्याची निवड केली जाईल अशा लाभार्थ्याला याच्यामधून अनुदान दिले जातात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता नांदेड जिल्ह्याची जाहिरात काढण्यात आली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्याच्या माध्यमातून अशाच प्रकारे जाहिराती काढण्यात येतात आणि ज्या ज्या जिल्ह्याच्या जाहिराती निघतील त्या जिल्ह्यामध्ये आपण नक्की अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया. आपण नांदेड जिल्ह्यातून असाल तर या mini.महासमाजकल्याण.in या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.